आणि यानंतर पुढची बातमी। आज दहीहंडी आहे। खरं तर सगळ्या गल्ल्या-गल्ल्यांमधून आज आज आवाज येत असतो गोविंदा आला रे, पण हा गोविंदा यंदा कुठेही दिसत नाहीये, कारण कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा हे सगळे उत्सव आपल्याला साधेपणाने साजरे करावे लागतात। काही अगदी दहीहंडी सुद्धा एकूण बघितलं तर आज गोविंदांना शांत बसावं लागतंय, कारण गर्दी झाली तर कोरोना फैलावाची भीती मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे दहीहंडी उत्सव रद्द करणंच गरजेचं ठरलंय। गाण्यावर थिरकत पाण्यात भिजत धम्माल करणाऱ्या गोविंदाला यंदा कोरोनाची हंडी फोडावी लागणार आहे, कारण यंदाच्या दहीहंडी उत्सवाला कोरोनाची नजर लागली आहे। नाहीतर महिनाभरापूर्वी वेगवेगळ्या चाळींच्या गल्ल्यांमध्ये सराव करणारा गोविंदा या दिवसासाठी अगदी पूर्ण तयार झालेला असतो। भाऊ घाबरत नाही, यंदा लाखाची आणि मानाची हंडी आपलीच या आवेशानं तो बाहेर पडतो, धडपडतो, जखमा होतात, पण हार मानायची नाही भाई। हा त्याचा आवेश बघण्यासारखा असतो आणि हाच जोश बघण्यासाठी आणि तो आपल्यात उतरवण्यासाठी मुंबईकर गर्दी करतात। गर्दीतला प्रत्येक जण स्वतःला त्या थरात बॅलन्स सांभाळणाऱ्या गोविंदात बघत असतो, पण यंदा मात्र तसे होणे नाही, कारण कोरोनाचं सावट। विचार करतात दरवर्षी आमचा प्रोग्राम असतो की हर वर्षी उत्सव करतो आम्ही एकदम प्रेमाने, एकदम की खुशी खुशी। आता ह्या वर्षी एवढा त्रास आहे ह्या कोरोनामुळे, तर आम्ही कसं करायचं, लोक विचार करतात कसं करायचं, लोक काय चाललंय जगामध्ये काय नाही, हे त्रास व्हायला लोकांना आम्हाला, म्हणून ह्या वर्षी नको असं वाटतंय। आम्ही दरवर्षी गोविंदा पथक काढतो। या महिन्या आमच्या 1 महिना अगोदर आमची प्रॅक्टिस असते गोविंदाची। या महिन्यात आम्ही कोरोना व्हायरसमुळे आम्ही गोविंदा काढत नाही। पथकाचे बीड क्राऊडमुळे कोरोनाच्या व्हायरसमुळे आम्ही काढत नाही। दहीहंडी उत्सव पाहणाऱ्यांची संख्याही मोठी असते, त्यामुळे या सणाच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगसह विविध नियमांचं पालन होणार नाही। सामाजिक दूरी ठेवणं गरजेचं आहे आणि दहीहंडीमध्ये तर एकमेकांचा आधार घेऊन थर लावले जातात। हजारो लोक इथे जमतात। यंदा आपल्या पुढे कोरोनाचं मोठं संकट आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि आमची इच्छा होती की यावर्षी पण कुठं ना कुठं आम्हाला एका तरी दही का उत्सव बघायला भेटणार, पण यावर्षी तर वाटतच नाही की कुठं ना कुठं आपल्याला कुठं बघायला भेटणार आहे, का की गोविंदा पथक पण सर्व थंड बसलेले आहेत, ते घरी बसलेले आहेत, ते बोलतात की आमची प्रॅक्टिसच झाली नाही। दहीहंडी उत्सव नाही तर गोविंदा तरी कुठे शांत बसलाय। जमेल तसं बऱ्याच ठिकाणी तो कोरोना योद्धा म्हणून काम करतोय, कुठे डॉक्टर म्हणून, कुठे रुग्णवाहिकेचा चालक म्हणून, तर कुठे तातडीच्या प्रत्येक सेवेतील कर्मचारी म्हणून, कारण गोविंदा आपल्या प्रत्येकात आहे। या कोरोनाचा सामना करताना तो त्या गोविंदाला प्रार्थनाही करतोय, पुढच्या वेळी नो कोरोना, आम्ही करणार यथेच्छ उत्सव। चला सगळेच म्हणूयात गोविंदा रे गोपाळा। विशाल परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।